नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोस्टमॅन, मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ यांचा पेपर पॅटर्न आणि सिलेबस पाहणार आहोत. पेपर पॅटर्न आणि सिलेबस दोन्ही एक्झामसाठी सारखाच आहे. फक्त पोस्टमॅन आणि मेल गार्डसाठी जे लेवल आहे ते 12वीचं आहे आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी लेवल 10वीचं आहे. आता आपण एक्झामचा पॅटर्न पाहणार आहोत. एक्झामसाठी पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 असणार आहेत, जे की पेपर क्रमांक 1 आहे जो कॉम्पिटेटिव्ह आहे, म्हणजेच याच पेपरवरून तुमचा निकाल ठरणार आहे. तर पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3 हे क्वालिफाईंग नेचरचे आहेत. आता क्वेश्चन कसे असणार आहेत, तर पेपर क्रमांक 1साठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की MCQ असणार आहेत. पेपर क्रमांक 2साठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि सब्जेक्टिव्ह असणार आहेत. तर पेपर क्रमांक 3 जो आहे ते कम्प्युटरवर असणार आहे, त्याच्यामध्ये डाटा एंट्री स्किलची टेस्ट असणार आहे. आता ॲज पर सिलेबस मॅक्झिमम मार्क आहे पेपर क्रमांक 1साठी 100, पेपर क्रमांक 2साठी हे 60 मार्क आणि पेपर क्रमांक 3साठी हे 40 मार्क. पेपर क्रमांक 1साठी जे ड्युरेशन आहे ते 90 मिनिटांचं आहे, पेपर क्रमांक 2साठी 45 मिनिटांचं आहे, पेपर क्रमांक 3साठी 20 मिनिटांचं आहे. आता लँग्वेज कुठले आहे, तर इंग्लिश, हिंदी आणि जी की आपली रिस्पेक्टिव्ह लोकल लँग्वेज मराठी. पेपर क्रमांक 2ची इंग्लिश टू लोकल आणि लँग्वेज अँड व्हाईस वर्सा. आणि पेपर क्रमांक 3ची जी लँग्वेज आहे ती टोटल इंग्लिश आहे. लँग्वेज ऑफ ॲन्सर पेपर जी की नॉट ॲप्लिकेबल ॲज मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQसाठी नाही आहे. ॲज पर क्वेश्चन पेपर क्रमांक 2साठी आणि पेपर क्रमांक 3साठी इंग्लिश आहे. आता मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स किती असले पाहिजे ते सांगितलेलं आहे. SC आणि STसाठी 33% म्हणजे 33 मार्क पेपर क्रमांक 1साठी, OBCसाठी 37% म्हणजे 37 मार्क आणि ओपनसाठी 40% म्हणजे 40 मार्क. EWSवाल्यांसाठी 37 मार्क तर PWवाल्यांसाठी 33 मार्क. सेम ॲज इन पेपर फर्स्ट, म्हणजे पेपर क्रमांक 2साठी पण एवढेच मार्क पाहिजेत. आणि पेपर क्रमांक 3मध्ये SC STसाठी 65% म्हणजे 40च्या 65%, पेपर OBCसाठी 70%, ओपनसाठी 75%, EWSवाल्यांसाठी 70%, तर PWDवाल्यासाठी 65%. आता आपण सिलेबस बघणार आहोत. पेपर क्रमांक 1साठी सिलेबस आपण पाहणार आहोत, जो की 100 मार्कांचा आहे आणि 90 मिनिट वेळ आहे त्यासाठी. त्याच्या 3 पार्ट केलेले आहे, ABC. पार्ट Aमध्ये जनरल अवेअरनेस म्हणजे आपल्या इकडं GK, त्याच्यामध्ये पण 5 विषय आहे. इंडियन जॉग्राफी म्हणजे भारताचा भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य ज्ञान, इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल आणि इथिक्स अँड मोरल स्टडी. जर ॲव्हरेज बघायला गेलं तर प्रत्येकाला 6 क्वेश्चन येतील, म्हणजे 30 क्वेश्चन. पण टॉपिक इथे दिलेलं आहे की टॉपिक टू बी कवर्ड 4 to 8 क्वेश्चन्स. आता पार्ट Bमध्ये टोटल 40 क्वेश्चन येणार आणि त्यामध्ये आहे बेसिक अरिथमॅटिक्स म्हणजेच मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये बी सब टॉपिक दिलेले आहेत. बोडो मास जे की इन जनरल, ब्रॅकेट, ऑर्डर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन. 2 नंबरचा टॉपिक आहे पर्सेंटेज. 3 नंबरचा टॉपिक आहे प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा. 4 नंबरचा टॉपिक आहे सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. 5 नंबरचा टॉपिक आहे ॲव्हरेज म्हणजे सरासरी. 6 नंबरचा टॉपिक आहे टाईम अँड वर्क, वेळ आणि कार्य. 7 नंबरचा टॉपिक आहे टाईम अँड डिस्टन्स, वेळ आणि अंतर आणि युनिटरी मेथड. आता पार्ट Cमध्ये आहे रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, जे की 30 क्वेश्चन येणार आहेत, जे की बोथ व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टाईपचे असणार आहेत. सिलेबस दिलेला नाही आहे, कुठल्याही एका स्टँडर्ड बुक्समधून तुम्हाला भेटून जाईल. आता पेपर क्रमांक 2साठी सिलेबस आहे ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी मॅक्झिमम मार्क आहेत 60 आणि वेळ आहे 45 मिनिट. पहिले काय आहे, ट्रान्सलेशन ऑफ वर्ड फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज, जे की 15 गुणांसाठी 15 क्वेश्चन आहे, 1 मार्कासाठी 15 गुण. तर म्हणजेच इंग्लिशमधले वर्ड मराठीमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत, जे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. आता ट्रान्सलेट ऑफ वर्ड्स फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश. आता लोकल लँग्वेजचे शब्द
इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे, ती की 15 क्वेश्चन आहे, जे की 1 मार्काला एक आहे. एक लेटर रायटिंग इन लोकल लँग्वेजेस 80 to 100 वर्ड्स, एक पत्र लिहायचं आहे, एक क्वेश्चन जे की 15 गुणांसाठी आहे. आणि एक पॅराग्राफ और शॉर्ट एसे इन लोकल लँग्वेज 80 ते 100 शब्दामध्ये, जे की 15 गुणासाठी आहे. आणि पेपर क्रमांक 3 जे आहे 20 मिनिट, जे मॅक्झिमम मार्क आहेत 40 आणि त्याला 20 गुण आहेत, जे की स्किल तुमचं चेक केलं जाईल कम्प्युटरवर. 2000 की की डिप्रेस म्हणजे 2000 की. थँक्यू. इथे थांबू आपण. हा आहे सिलेबस. चॅनल आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.